नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आजच्या नाश्त्यासाठी मी बनवणार आहे उत्तप्पा. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि माझ्याकडे जो पॅन असतो तो नाही आहे, तर मी साध्याच तव्यावरती बनवणार आहे. तर बघूया आता त्या तव्यावरती कसे निघतात उत्तप्पे, की निघत आहेत की नाही हे सुद्धा नाही माहिती, पण ठीक आहे, मी स्टील सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. तर बघूया आता, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर उत्तप्प्याची आपण आता तयारी करू. तर मी थोडंसं जास्तच तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती. तर दोघांना हे खूप होईल, पण मी हे थोडंसं काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण आपण हे पीठ कमीत कमी 2-3 दिवस वापरू शकतो. तर जेवढं मला पाहिजे मी तेवढंच आत्ता काढून घेते. कमीत कमी 4 उत्तप्पे झाले पाहिजे या हिशोबाने मी हे पीठ काढून घेते आहे. तर उत्तप्पा बनवण्यासाठी मी घेतलेली आहे कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची. तर हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे जर मोठं असेल तर लवकर उत्तप्पे निघत नाही आणि तव्याला चिटकून बसतात. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता हे मी एवढं पीठ घेतलं, याला 4 उत्तप्पे आपल्याला होतील याच्यामध्ये. आणि हे थोडंसं घट्ट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण जे बेसन पोळीसाठी जे बेसन हे करतो, पाणी टाकून मिक्स करतो ना, त्याच हिशोबाने आपल्याला हे पीठ करायचं आहे. आणि हे सगळं मिक्स करून झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळ्या भाज्या एकदम मिक्स झाल्या पाहिजे या हिशोबाने आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. आता आपलं हे पीठ रेडी झालं आहे. हे पीठ आपलं रेडी झालं आहे. आता हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे कमीत कमी 10 ते 15 मिनटं. आणि हे भिजून होईस्तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, थोडीशी शेंगदाण्याचं कूट. तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता, तर माझ्याकडे कूट होता म्हणून मी कूट घेतलेला आहे. आणि दोघांसाठी बनवायची आहे, तर मला 2 मिरच्या त्याच्यामध्ये पुरेशा आहेत. तर त्याचे मी तुकडे करून इथे घालते आहे. आणि याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. तुम्ही याच्यामध्ये पुदिना वगैरे असेल तर तेही घालू शकता, पण माझ्याकडे सध्या ते अवेलेबल नव्हतं, तर मी ते घातलेलं नाही आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर बघा, आपण हे बारीक करून घेतलं आहे आणि हे एका भांड्यात आपण काढून घेऊया. आणि याच्यानंतर आपण करूया फोडणीची तयारी. तर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं तेल. हे थोडंसं गरम करून द्यायचं आहे. आणि गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची पहिली जिरी मोहरी. जिरी मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. आणि हे सगळं व्यवस्थित सगळं परतल्यावरती आपल्याला हे टाकायचे चटणीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, मस्त आपली चटणी वगैरे तयार झालेली आहे. आता आपण मीठ आणि हिरवी मिरची वाटणामध्येच टाकलं होतं, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे. आता चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण उत्तप्प्याची तयारी घेऊया. त्याच्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आता आपल्याला उत्तप्प्याचं पीठ टाकायचं आहे.
तुम्हाला हवे तेवढे तुम्ही लहान किंवा मोठे उत्तप्पे करू शकता. तर बघू शकता मी या साईजचे उत्तप्पे केलेले आहेत. जास्त आपल्याला जाड करायचं नाही आहे, कारण जाड केल्यावर ते खायला थोडंसं व्यवस्थित नाही लागत. थोडंसं पातळच ठेवायचं आहे, जास्त जाड नाही करायचं आहे. आणि याच्यामध्ये साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे, म्हणजे आपले उत्तप्पे लवकर निघतील आणि तव्याला चिटकणारही नाही. थोडंसं वरतीही टाकून घ्यायचं आहे, कारण काय होतं आपण जेव्हा पलटतो ना तेव्हा तो जो ओलसर भाग असतो तो तव्याला चिकटतो. जर आपण असं वरून टाकलं तेल तर तो तव्याला चिटकत नाही. तर बघू शकता मस्त आपले उत्तप्पे निघलेले आहेत. मला वाटलं नव्हतं की आपले साध्या तव्यावरतीही निघतील म्हणून. तर दोन्ही साईडनी मस्त असे आपल्याला भाजून द्यायचेत हे. तर जेव्हा आपण पलटतो तेव्हाही साईडने थोडंसं तेल सोडून द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेत आपले उत्तप्पे. साध्या तव्यावरती एकच प्रॉब्लेम होतो की हा तवा आपला थोडासा जास्त जळतो उत्तप्पा करताना. तसा जो पॅन आहे त्याच्यामध्ये हा जास्त जळत नाही, कारण तो नॉनस्टिकी असतो, त्याच्यामुळे सहज निघतात. तर आत्ता आपले उत्तप्पे सगळे रेडी झालेले आहेत. आता सगळं मी आवरून घेते, कारण मला ड्युटीलाही जायचं आहे. तर सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि सगळे भांडे वगैरे धुवून घेतले. असं काही वेगळा पदार्थ करायचं म्हटलं तर खूप उशीर होतो. त्याच्यासाठी खूप लवकर उठायला लागतं आणि तरच असं काही नवीन नवीन बनवता येतं, नाहीतर काही होत नाही बनवायला. सगळा कचरा वगैरे काढून घेतला आणि आमच्या इथे कचऱ्याची खूप चांगली व्यवस्था आहे. म्हणजे खालीच डस्टबिन वगैरे आहे. हा कचरा नेऊन फक्त तिथे टाकायचा. तिथे लोक येऊन घेऊन जातात तिथला कचरा. सगळं बेसिन वगैरे पण साफ करायला लागतं, कारण भांडे घासल्यावरती सगळं तेलकट होऊन जातं आणि रोजच्या रोज साफ केल्यावरती आपल्याला जास्त काही नंतर घासायची गरज नाही पडत. त्याच्यामुळे भांडे झालं की मी लगेच माझं बेसिन घासून घेत असते, सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही टाईम. आणि गॅसच्या वरची फरशी पुसते, कारण स्वयंपाक करताना तिथे वरती खूप तेल उडतं आणि ते तसंच ठेवलं तर ते नंतर निघत नाही. त्याच्यामुळे स्वयंपाक झाल्या ते पुसलं की लवकर निघून जातं. तर माझी सगळे कामं आवरलेली आहेत. आणि काहीच फायनली आपले सगळे उत्तप्पे साध्या तव्यावरती पण निघलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत. मला वाटलं नव्हतं की ते होतील म्हणून, पण मी प्रयत्न केला आणि झाले. फक्त काळजी एवढीच ठेवायची आहे की जेव्हा आपण तेल लावतो ना तर तेव्हा ते व्यवस्थित लावून घ्यायचं तव्याला. आता माझा तवा मी चपाती करून तसंच ठेवलं होतं. मी मुद्दामून घासला नव्हता, कारण चपाती लावल्यावरती तवा थोडासा तेलकट राहतो आणि तेलकट राहिल्यामुळे उत्तप्पे सहज निघू शकतात. या हिशोबाने मी थोडंसं केलेलं आहे आणि मस्त झालेले आहेत, मस्त निघलेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किचनची सगळी कामं आवरली आणि नाश्ता करून घेतला. आणि नाश्ता करून घेतल्यावरती की म्हटलं थोडी झाडांचीही काळजी घेते. माझ्याकडे हे स्नेक प्लांट आहे आणि त्याची मुळं वाढण्यासाठी मी त्याच्यामध्ये लिंबू ठेवलेलं आहे. हे मी यूट्यूबवरतीच बघितलं होतं. तर बघू, अजून काही फरक नाही आहे, पण बघूया आपण. आणि त्याच्यानंतर त्याची जी माती आहे ना ती काही दिवसांनी थोडी घट्ट होते, कारण मी याला जवळजवळ आठवड्यातून एकदाच पाणी घालते.
जर पाणी नाही घातलं तर त्याची माती आहे ना पूर्ण अशी सुकून जाते आणि ती लवकर निघत नाही. त्याच्यामुळे त्याची माती आहे ना थोडीशी खालीवरती करायला लागते आणि पाणी टाकलं की मग ती व्यवस्थित होऊन जातं आणि त्याने वाढ पण लवकर होते. जर माती जर घट्ट असेल तर मुळ्या ना त्या मातीला एकदम चिटकून बसतात आणि झाडांची वाढ होत नाही. तर त्याच्यासाठी ही माती ना थोडीशी खालीवरती करायला लागते. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.